मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही जेव्हा ही टाकी बांधलेली आणि तुम्हाला असा प्रश्न विचारलेला की आम्ही ही टाकी कशासाठी बांधलेली आहे, तर त्यावर भरपूर जणांचा असा प्रतिसाद आला की ही टाकी बहुतेक गुरांना पाणी पिण्यासाठी बांधलेली आहे. तर नाही, आमच्याकडे स्वतःची गुरं नाही आहेत, पण बाहेरून जी लोकांची गुरं आमच्या कंपाऊंडमध्ये येतात ती ह्या खड्ड्यातलं पाणी पितात. आणि फक्त गुरंच नाही तर बाहेरून येणारे कुत्रे, मांजर आणि आमच्या घरातली जेवढी पण कोंबडी आहे ती पण ह्याच खड्ड्यातलं पाणी पितात. तर आता मी तुम्हाला दाखवते आम्ही ही टाकी खास कशासाठी बांधलेली आहे. तर ही टाकी आम्ही खास कमळ लावण्यासाठी बांधले. माझ्याकडे 6 व्हरायटीची कमळ आहेत आणि ते सुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये. गेल्या वर्षी पहिल्यांदाच मी ही सगळी कमळ लावलेली आणि आतापर्यंत त्या टपांमध्ये भरपूर कांदे तयार झालेत. म्हणूनच आम्ही असा विचार केलेला की घरासमोरच एक छोटीशी टाकी बांधून त्यामध्ये याचे कांदे लावूयात. तर आता टाकी तर बांधून झाले, म्हणून मी आजपासून यामध्ये माती टाकायला घेतले. हे शेणखत मी स्वतः घरी तयार केलंय, ते पण खास कमळ लावण्यासाठी. तर आता मी हे शेणखत थोडा उशीर उन्हामध्ये तापायला टाकते, म्हणजे आतमधल्या मुंग्या आहेत त्या सगळ्या निघून जातील. कमळ नेहमी चिखलातच फुलतं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच मी इथे एकदम मऊ मातीचा वापर करते. खडकाळ माती असेल तर कमळाचे कांदे नीट वाढत नाहीत आणि त्यामुळे फुलांवर परिणाम होतो. इथे मी सर्वात खाली लाल मातीची लेअर केले आणि त्यावर मग शेणखत टाकलंय आणि त्याच्यावरती आता तिसरी लेअर मी ह्या जळक्या मातीची टाकणार आहे. या खड्ड्यात आम्ही पूर्ण आमच्या कंपाऊंड मधला कचरा जाळतो. जळक्या मातीची लेअर टाकून झाल्यावर त्यामधून जितका पण कचरा आलाय तो मी सेपरेट करून घेतलाय आणि आता त्यावर परत एकदा लाल मातीची शेवटची लेअर टाकून घेते. टपामध्ये किंवा टाकीत दोन्हीपैकी कशामध्ये पण कमळ लावलं तरी पण माती टाकताना हाफपेक्षा थोडी जास्त टाकून घ्यायची, कारण ज्या वेळेस आपण त्यामध्ये पाणी भरतो त्यावेळेला ती थोडीफार खाली बसते. आता जोपर्यंत आपण यामध्ये कमळ लावत नाही तोपर्यंत यामध्ये इतकंच पाणी ठेवून माती चांगली कुसून द्यायची.